तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असं अजित पवारांनी म्हटलंय। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षाने मला उपमुख्यमंत्री पद दिलं, आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला उपमुख्यमंत्री बनवलंय असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आलेत। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत, स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असं निलेश राणे म्हणाले। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकून द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा संपन्न झाला। युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा। महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना खासदार नरेश म्हस्केंनी केल्या। सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ झालाय। काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आघाडी, शिवसेना, शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पार पडणार आहे। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलाय। या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची देखील शक्यता आहे। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी भाजपने आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढतायत, तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कराडला ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कराड नगरपालिका निवडणूक रिंगणामध्ये असलेल्या सर्वच 9 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचं रोल मॉडेल मांडण्यास सांगण्यात आलं। या सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची चर्चा कराडसह राज्यभरात रंगली आहे। सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सस्पेन्स वाढवणारं विधान केलं। सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीत काय चर्चा झाली हे आता सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करेन असं म्हस्के म्हणाले। नवी मुंबई येथे 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धाभिषेक करत अनावरण केलं। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत नोटीस बजावली। याचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यंगात्मक बॅनर लावून घटनेचा निषेध नोंदवला। चुकीची कामे बंद झाल्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासते अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांनी परळी इथे सभेमध्ये आपल्या सोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव आणि उणीव संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं। पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्यानं प्रसूत महिलेच्या कुटुंबाला बाळाला घेऊन 2 किलोमीटर पायपीट करावी लागली। या घटनेवर कुटुंबाने संताप व्यक्त केलाय। गडचिरोली जिल्ह्यातील फुलनार येथे पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस ठाणं सुरू केलंय।
या भागामध्ये गेल्या वर्षभरात 3 वेळा चकमक झाली आहे। घनदाट जंगलामध्ये पोलिसांनी एका दिवसात हे पोलीस ठाणे सुरू केलं। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला शहरामध्ये अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली। व्यापारी वर्गाची धांदल उडाली तर सुरू असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावरही याचा थेट परिणाम दिसून आला। बीडमध्ये एका 5.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याचं समोर आलंय तर पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। बातम्या। स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे सुनावणीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले। 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या वॉर्डमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय, तर हा घोळ नाही देशद्रोह असल्याची टीका देखील त्यांनी केली। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील दिलाय। धनंजय मुंढेंसारखा नीच माणूस कुणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली आहे। पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचंही म्हटलंय। बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेत धनंजय मुंढे गैरहजर होते। धनंजय मुंढे गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। युगेंद्र पवारांनी केलेला आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळल्यात। युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख रुपये दिल्याचा आरोप केलेला। पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। नशिराबाद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। रात्रीच्या कॉर्नर बैठकीतून जोरदार प्रचार करण्यात येतोय। बैठकीला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी देखील उपस्थिती लावली आहे। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांच्याकडून प्रस्ताव न आल्याचं वक्तव्य मंत्री रक्षा खडसेंनी केलंय। तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचं मोठं लीड असल्याचं देखील त्या म्हणाल्या। राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात याचिका कोपरगाव जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे। उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील शेवटच्या पानावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेमध्ये केली आहे, त्यामुळे उपस्थितांची त्यांनी मनं जिंकली। यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका देखील त्यांनी केली। शिंदेंची शिवसेना पैशाने मत खरेदी करते असा आरोप विनायक राऊतांनी केलाय, तर जव्हार आदिवासी भागामध्ये लोक थेट एका मताचा रेट विचारतात असंही ते म्हणाले। मालेगावमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। रावेरमधील सुवर्णकार समाजाने ही मागणी केली। दरम्यान तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय। सिंधुदुर्ग सावंतवाडीच्या काही भागामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली। दरम्यान नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली आहे, तर प्रचारासाठी बाहेर पडलेल्या उमेदवारांना देखील याचा फटका बसलाय।